हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, लास्ट लेक्चर मध्ये आपण सुरुवात केली होती कार्बन अँड इट्स कंपाऊंड या टॉपिक साठी, बरोबर. तो कार्बन अँड इट्स कंपाऊंड या टॉपिक मध्ये लास्ट लेक्चर पर्यंत आपण डिस्कस केलं फर्स्ट रिंग कार्बन, त्याचा ॲटॉमिक नंबर, पिरियोडिक टेबल मध्ये असलेली पोझिशन, कार्बन त्याचे ॲलोट्रॉपिक फॉर्म्स ऑफ कार्बन मध्ये 3 फॉर्म्स बघितले आपण, ग्राफाइट, डायमंड अँड फ्लोरीन, बरोबर. आणि लास्ट लेक्चर मध्ये जिथे आपण स्टॉप केलं होतं की सांगितलं होतं व्हर्सटाईल नेचर ऑफ कार्बन बद्दल आपल्याला डिस्कशन करायचे. सो आजच्या या लेक्चर मध्ये दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट लेक्चर ऑफ द कार्बन अँड इट्स कंपाऊंड. खूप साऱ्या प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर जर तुम्ही बघितलात तर त्यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन 100% बघायला मिळेल की स्टेट अँड एक्सप्लेन द व्हर्सटाईल नेचर ऑफ कार्बन. की कार्बन मध्ये असं काय वेगळेपण आहे की जे बाकीचे रिमेनिंग 117 एलिमेंट्स नाही शो करू शकत आहे, जे कार्बन शो करतोय मुलांना. तर बघा, इथे मी 3 पॉइंट्स मेन्शन केलेले आहेत की ज्यामध्ये सांगितलंय फर्स्ट व्हर्सटाईल नेचर ऑफ कार्बन, त्यामध्ये प्रॉपर्टी ऑफ कॅटनेशन, टेट्राव्हॅलन्सी आणि टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. सो सगळ्यात सुरुवातीला व्हर्सटाईल नेचर ऑफ कार्बन. तर व्हर्सटाईल नेचर ऑफ कार्बन आपल्याला 3 पार्ट्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. कार्बन फॉर्म्स कोव्हॅलेंट बॉन्ड्स. द नेचर ऑफ दिस कोव्हॅलेंट बॉन्ड्स एबल काय करताय कार्बन टू फॉर्म लार्ज नंबर ऑफ कंपाऊंड्स. मुलांना एकदम साध्या सिंपल भाषेत सांगतो, जेव्हाही कधी तुम्हाला व्हर्सटाईल नेचर ऑफ कार्बन बद्दल डिस्कशन करायला येईल त्यावेळेस तुम्हाला 3 पॉइंट्स पहिले मेन्शन करायचे. हे 3 पॉइंट्स कोणते असणार आहेत? हे 3 पॉइंट्स कोणते असणार आहेत? तर एक मिनिट इकडे लक्ष द्या. आपल्याला एक्सप्लेन काय करायचंय त्याच्या शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो. व्हर्सटाईल नेचर ऑफ कार्बन जेव्हा कधी आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जातं तर साध्या सिंपल भाषेत लिहायचं, कार्बन शोज व्हर्सटाईल नेचर due to or because first point it is tetravalent, second point it shows property of catenation, and third point is its ability to form multiple bonds. आता मुलांनो, ज्यावेळेस हे 3 पॉइंट्स आपण मेन्शन करणार, ऑलवेज लक्षात ठेवायचं जे काय आपण बोर्ड मध्ये आन्सर लिहितोय ते आन्सर ऑलवेज पॉइंट्स मध्येच मेन्शन झालं पाहिजे. आता हे 3 पॉइंट्स मेन्शन केल्यानंतर परत लिहायचं इट इज अ टेट्राव्हॅलेंट. का टेट्राव्हॅलन्सी रे? सो ॲज वी नो कार्बन हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 6, जसं की आपल्याला सर्वांना माहिती आहे की कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती असतो मुलांनो? 6. सो इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2,4. ॲज इट कंटेन्स 4 इलेक्ट्रॉन इन इट्स व्हॅलेन्स शेल. व्हॅलेन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 4 इलेक्ट्रॉन. दॅट्स व्हाय वी कॉल्ड इट ॲज टेट्राव्हॅलेंट. पहिला मुद्दा क्लिअर झाला, सिंपल एकदम. सेकंड, इट शोज प्रॉपर्टी ऑफ कॅटनेशन. कॅटनेशन म्हणजेच काय रे? सेल्फ लिंकिंग ॲबिलिटी. आता सेल्फ लिंकिंग ॲबिलिटी काय असते? तर कार्बनच्याच स्वतःच्या ॲटम सोबत तो n नंबर ऑफ कार्बन ॲटम्स एकत्रित लिंक करू शकतो. हे लिंक का करू शकते? तर कार्बनची ॲटॉमिक साईज स्मॉलर असते. स्मॉलर साईज असल्यामुळे न्यूक्लियस पासून म्हणजे न्यूक्लिअर पूल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन वरती इफेक्टिव्हली होल्ड होऊ शकतोय आणि त्याच्यापासून बॉन्ड इझिली फॉर्म होतात आणि लॉंग चेन ते इझिली ऑब्टेन करू शकतात. देन इट्स ॲबिलिटी टू फॉर्म मल्टिपल बॉन्ड. तो आता बघा मल्टिपल बॉन्ड्स म्हणजे काय असतील रे? तर बघा आपण सर्वांनी बघितलेत अल्केन, अल्कीन आणि अल्काइन. अरे हो की नाही? जर अल्केन, अल्कीन, अल्काइन बद्दल माहित नसेल तर बघा कार्बन सिंगल बॉन्ड फॉर्म करू शकतोय, कार्बन ॲटम मध्ये डबल बॉन्ड फॉर्म होऊ शकतोय आणि कार्बन ट्रिपल बॉन्ड मध्ये कार्बन मध्ये 3 बॉन्ड्स म्हणजे ट्रिपल बॉन्डही फॉर्म
होऊ शकतोय. तर जेव्हा कधी कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड बघायला मिळतो त्याला आपण म्हणत असतो अल्केन. अरे यस ऑर नो? ज्यावेळेस कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड बघायला मिळेल त्याला म्हटलं जाईल अल्कीन, आणि ज्यावेळेस कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड असेल त्यावेळेस त्याला म्हटलं जाईल अल्काइन. हे डिटेल मध्ये आपल्याला या चॅप्टर मध्ये स्टडी करायचंय. आर यू गेटिंग माय पॉइंट? काय सांगितलं मुलांना पुन्हा एकदा लक्ष द्या. चला माझ्या मागे रिपीट करा फास्ट. कार्बन shows its versatile nature because it is tetravalent. It shows property of catenation and it has ability to form multiple bond. As in case of alkane, carbon carbon single bond. As in case of alkene, carbon carbon double bond. And in case of alkyne, carbon carbon triple bond. So आता हा जो काही पोर्शन तुम्हाला सांगितला तो आपण आता अॅनिमेशनच्या फॉर्म मध्ये बघू जरा, म्हणजे तुम्हाला परत क्लॅरिटी मिळेल. So now look at here. Now look at here. Versatile nature of carbon. तो कार्बनचं व्हर्सटाईल नेचर कशामुळे बघायला मिळते तर बघा, कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतोय. सो नंबर ऑफ कार्बन कंपाउंड्स आर रिसेंटली एस्टिमेटेड बी अबाउट 3 million. बापरे. What could be the reason for this? काय रिझन असू शकतं? So two factors responsible for large number of carbon compounds is, one is first property is its property of catenation and second one is tetravalency, जे की आता आपण एक्सप्लेन केले. सो catenation म्हणजेच काय? The property to self combination of atoms to form large molecule is called property of catenation. त्यालाच आपण शॉर्ट मध्ये मगाशी काय सांगितलं? सेल्फ लिंकिंग ॲबिलिटी. अरे मुलांना समजतंय का? सेल्फ लिंकिंग ॲबिलिटी. सेल्फ लिंकिंग ॲबिलिटी असल्यामुळे तो लार्ज नंबर ऑफ कंपाऊंड्स इझिली फॉर्म करू शकतोय. बघा इथे कार्बन कार्बनचे कंपाऊंड शो केले, ब्रांच चेन शो केलेली आहे, क्लोज चेन म्हणजे सायक्लिक फॉर्म मध्ये पण तो स्ट्रक्चर्स फॉर्म करू शकतोय. तर ही जी काही ती ॲबिलिटी आहे. मग कार्बन ॲटम्स मे बी लिंक्ड बाय सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड. जो थर्ड पॉइंट सांगितला होता की इट हॅज ॲबिलिटी, युनिक ॲबिलिटी टू फॉर्म मल्टिपल बॉन्ड्स. व्हेरी गुड. नेक्स्ट वन इज बघा युनिक ॲबिलिटी टू फॉर्म डबल बॉन्ड, जे तिकडे काय होतं ट्रिपल बॉन्ड. मग हा सिंगल बॉन्ड कशामध्ये असेल? अल्केन मध्ये असेल, डबल बॉन्ड अल्कीन मध्ये आणि ट्रिपल बॉन्ड अल्काइन मध्ये. इलेमेंट दॅट शोज कॅटनेशन, कार्बन पण शो करतो, सल्फर पण शो करतो, एसेट मॉलिक्यूल पण तो 8च सल्फर ॲटम्स एकत्रित करू शकतो. सिलिकॉन, फॉस्फरस जनरली P4 पर्यंत कॅटनेशन प्रॉपर्टी शो करतात. टेट्राव्हॅलेन्सी, सिन्स कार्बन हॅज व्हॅलेन्सी ऑफ 4, it is capable for bonding with 4 other atoms of carbon or atoms of some other monovalent element. म्हणजे कार्बन कडे 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो 4 बॉन्ड फॉर्म करू शकतोय. मग ते आयदर तो 4 बॉन्ड कार्बन सोबत फॉर्म करेल किंवा अदर मोनोव्हॅलेंट ऍटम सोबत तो बॉन्ड फॉर्म करू शकतो. बघा इथे शो केलेले आहेत. CH4 चं स्ट्रक्चर दाखवलंय. Cl असू शकतो मोनोव्हॅलेंट ऍटम मध्ये. सो ऍट द बिगिनिंग of the 19th century, compounds obtained directly or indirectly form. मग डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट फॉर्म म्हणजे प्लांट्स पासून मिळत होतं किंवा अॅनिमल्स पासून मिळत होतं. बरोबर. सो कंपाऊंड्स ऑब्टेन फ्रॉम मिनरल्स, प्लांट्स, ऑर्गॅनिक आणि अॅनिमल्स. मग आता जे मिनरल्स पासून मिळत होते त्याला काय म्हटलं गेलं? इनऑर्गॅनिक मटेरियल्स. सो फॉर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इट वॉज पॉस्ट्युलेटेड दॅट अ व्हायटल फोर्स वॉज नेसेसरी फॉर देअर सिंथेसिस. त्यांच्या सिंथेसिस साठी एक व्हायटल फोर्स गरजेचा होता. सो इन जर्मनी जर्मन केमिस्ट वॉलर त्याने काय डिस्कव्हर केलं बघा. इन 1828 ही मेड युरिया फ्रॉम अमोनिया, अमोनियम सायनेट. अमोनियम सायनेट पासून त्याने सगळ्यात पहिल्यांदा काय बनवलं रे? युरिया बनवला. कोणी बनवलं? वॉलरने. कधी? 1828 मध्ये. कोण होता तो? जर्मन केमिस्ट. मुद्दा समजतोय? सो जर्मन केमिस्ट पहिल्यांदा त्याने युरिया फॉर्म केला. युरिया इज अ ऑर्गॅनिक कंपाऊंड मेड फ्रॉम अमोनियम सायनेट. सो an organic compound, urea is a organic compound and ammonium cyanate is a inorganic compound. So organic compound refers to all the compounds containing carbon and hydrogen which are obtained from living system and nowadays which can also be synthesized in the
लॅबोरेटरी. आर यू गेटिंग द पॉइंट? सुरुवातीला आपण सांगायचो की ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय, ते कंपाऊंड्स कार्बन आणि हायड्रोजन पासून बनलेले असतात किंवा कार्बन अँड इट्स रिलेटेड कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. बट त्याच्यासाठी एक्सेप्शन जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की CO2, although CO2 contains carbon but it is not considered as an organic compound. So here, so organic compound refers to all the compounds which contains carbon and hydrogen but they are obtained from the living system. आता काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपण लॅब मध्ये सिंथेसिस करू शकतो, त्यामुळे त्याची अडचण नाही. तो टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कोणते आहेत? हायड्रोकार्बन्स आहेत, म्हणजे जेवढे पेट्रोलियम प्रोडक्ट्स असतील, हॅलो अल्केन्स असेल, अल्कोहोल असतील, अल्डिहाइड असेल, त्यानंतर कीटोन असेल आणि विनेगर सोल्युशन. नाउ कार्बन अँड इट्स कंपाऊंड मध्ये हायड्रोकार्बन कशाला म्हणायचं, अल्केन कशाला म्हणायचं, अल्किन कशाला म्हणायचं आणि अल्काइन कशाला म्हणायचं. तो हायड्रोकार्बन मीन्स केमिस्ट्री मध्ये ना काही पार्ट एकदम सिंपल असतो, म्हणजे त्याच्या नावामध्येच त्याचा सगळा पार्ट दिलेला असतो. हायड्रोकार्बन कंपाऊंड कंटेनिंग हायड्रोजन अँड कार्बन आर कॉल्ड ॲज हायड्रोकार्बन. आर यू गेटिंग द पॉइंट? कंपाऊंड कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजन आर कॉल्ड ॲज हायड्रोकार्बन. तो बघा इथे स्ट्रक्चर शो केले, C double bond C H2. So all organic compound containing hydrogen along with carbon, they are fundamental organic compound and also known as parent compound. These compounds are known as hydrocarbons. So hydrocarbons are classified into two types: open chain hydrocarbons and closed chain or ring cyclic hydrocarbon. ओपन चेन म्हणजे सुरुवातीचा कार्बन ॲटम, जसं की इथे लिहिले बघा CH3 CH2 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 CH3, ब्युटेनचं स्ट्रक्चर काढलं. इथे तेच जर मी असं लिहायला गेलो ब्युटेनचं स्ट्रक्चर, तर CH2 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 CH2, बघा हे सायक्लिक फॉर्म मध्ये झालं. म्हणजे जर मी याला फर्स्ट कार्बन घेतलं 1 2 3 4, सो लास्ट आणि फर्स्ट कार्बन परत एकमेकांना अटॅच होत आहेत, तर त्या स्ट्रक्चरला आपण म्हणत असतो सायक्लिक स्ट्रक्चर. So open chain compounds are classified as saturated and unsaturated. Similarly, closed chains are also classified as. आता सॅच्युरेटेड म्हणजेच काय, असे कंपाऊंड्स the hydrocarbons which the carbon atoms are linked to each other by a only single covalent bond. कार्बन कार्बन मध्ये सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. नेक्स्ट वन इज, मग सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये कोण असेल मुलांना, अल्केन असतील. ज्याचा जनरल फॉर्म्युला काय घेत असतो आपण, CnH2n plus 2, where n starts from 1 2 3 and 4. कार्बन कार्बन इथे सिंगल बॉन्ड असेल. अनसॅच्युरेटेड मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हायड्रोकार्बन्स in which the carbon atoms are linked to each other by double or triple bonds are called as unsaturated hydrocarbons. नाउ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतील किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतील. उरलेले बाकीचे बॉन्ड्स कोण कंप्लीट करणार आहे, तर हायड्रोजन कंप्लीट करणार. कार्बन कार्बन डबल बॉन्ड इथे तुम्हाला बघायला मिळतंय, मी जे लिहिले ते इरेज करतो. आणि इथे अल्काइन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड बघायला मिळतोय. नेक्स्ट इज अल्केन, अल्किन अँड अल्काइन. तो अल्केन मध्ये काय असणार आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड अँड कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. तो जनरल फॉर्म्युला काय आहे अल्केनचा, CnH2n+2, अल्किनचा CnH2n and अल्काइनचा CnH2n-2. So alkene contains 2H atoms less as compared to the corresponding alkane. आणि तिकडे त्या अल्किन पेक्षाही 2 हायड्रोजन ॲटम्स कमी असतील. बघा CnH2n-2. इथे एक लक्षात ठेवायची गोष्ट आहे मित्रांनो, इथे n ची व्हॅल्यू 1 पासून पुढे स्टार्ट करू शकतो आपण, but here n is starting from 2 3 4 and so on. Here also n is equals to 2 3 4 2 3 4 and so on. Are you getting the point? असं काय रे, तर कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड दाखवतोय, तर ऍटलीस्ट 2 कार्बन त्याच्यामध्ये प्रेझेंट असायला हवे. व्हेरी गुड. तो आता तुम्ही म्हणाल सर इथं असं का केलं तुम्ही, अल्केन मध्ये A आणि असा लिहिला, E आणि असा लिहिला आणि Y आणि असा लिहिला, तर ते पुढे येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. सध्या स्टेप बाय स्टेप आपण जसं जसं पुढे जातोय तसं तसं तुम्ही रनिंग नोट्स फास्ट मध्ये काढत राहा. म्हणजेच जर तुम्ही काय होईल फक्त ऐकत राहिले तर ते ऐकायला भारी वाटेल, नंतर परत विसरून जाल. सो ज्या वेळेस लेक्चर चालू असेल त्याच वेळेस फास्ट फास्ट मध्ये तुम्ही तुमच्या रनिंग नोट्स पण घ्यायचे, सो दॅट आपले
जे काही कम्युनिकेशन चालू आहे ते वन साइडेड नसणार आहे आणि तुम्हाला त्याच्यानंतरही बेनिफिट होईल रिव्हिजन करण्यासाठी. ओके, so in alkanes ANE indicates single bond, in case of alkene ENE indicates double bond, and in case of alkynes YNE indicates triple bond. But as you can see, ALK is common for all. It represents the number of carbon atoms and is called word root or root word. आता हे वर्ड रूटचा वापर कुठे करायचा आपल्याला, तर पुढे जो येणारा पार्ट आहे की IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये आपण वर्ड रूट बद्दल डिस्कशन करणार आहोत. मग वर्ड रूट कसा फाइंड आउट करायचा, किती नंबर ऑफ कार्बन ॲटम्स असतील तर त्याला काय वर्ड रूट असेल, याच्या सर्वांचं डिस्कशन आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. So compounds with one carbon atom is called as meth. 2 असतील तर eth, 3 असतील तर prop. For carbon atom 4 it is but. For 5 spent. For 6 it is hex. For 7 it is hep. For 8 it is oct. For 9 it is non. For 10 it is dec. Now जर 11 carbon atoms असतील तर रे, the word root is undec. For carbon atom 12 the word root is dodec. For carbon atom 13 word root is tridec, and for 14 tetradec and so on. आपल्याला ऍटलीस्ट 12 पर्यंतची आयडिया असावी म्हणून इथं मेन्शन केलं. मग वर्ड रूटचा काय मिनिंग असतो, त्याला कसं आपल्याला यूज करायचंय, फॉर्मेशन ऑफ हायड्रोकार्बन्स कसे होणार आहे. तर आत्ताच्या पार्ट पर्यंत म्हणजे आतापर्यंत आपण जे जे बघितलं, आतापर्यंत आपण काय स्टडी करत आलो. आजच्या लेक्चर मध्ये व्हर्सटाईल नेचर ऑफ कार्बन, फास्ट मध्ये रिवाइज करा. व्हर्सटाईल नेचर ऑफ कार्बन इज व्हॉट, काय सांगतो रे मुलांना व्हर्सटाईल नेचर ऑफ कार्बन मध्ये, इट इज टेट्राव्हॅलंट, इट हॅज ability to form multiple bond and it shows property of catenation. व्हेरी गुड. त्यानंतर आपण सांगितलं की हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, द कंपाऊंड्स विच कंटेन्स कार्बन अँड हायड्रोजन. त्या अगोदर म्हटलं की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कसे सिंथेसिस झाले किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला काय म्हटलं जातं. Organic compound means the compound containing carbon and hydrogens and generally obtained from the living systems, but nowadays they are also prepared or also synthesized in laboratory. Correct. मग फॉर्मेशन ऑफ हायड्रोकार्बन, त्यानंतर आपण इथे वर्ड रूट बद्दल डिस्कशन केलं. जर वर्ड रूट एकच कार्बन ॲटम असेल तर काय वापरायचं मुलांना, मीथ. फॉर कार्बन 2 इट इज eth. फॉर कार्बन ॲटम्स 3 प्रोप, ब्यूट, पेंट, हेक्स, हेप्ट, ऑक्ट, नॉन, डेक, अनडेक, डोडेक, ट्रायडेक अँड सो ऑन. आपल्याला डोडेक पर्यंत लक्षात ठेवायचं. सो फॉर्मेशन ऑफ हायड्रोकार्बन्स, मिथेन. इथे काय होईल आता, इथेन. As the number of carbon atom in this molecules are 2. 2 साठी काय असेल मग, हा जो काय आधीचा मीथ होता तो रिप्लेस होईल कशाने, एथने. सिंगल बॉन्ड आहे म्हणून एंडिंग कशाने होईल, ANE ने. जे मी पुढे तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये डिटेल मध्ये सांगतो. आता इथे जर 2 हॅलोजन ॲटम्स, 2 डबल बॉन्ड जर झाला, हायड्रोजन ॲटम निघून गेला तर तिथे काय येईल मग, इथ, ENE, इथिन. सिमिलरली तिकडचे जर हायड्रोजन रिमूव्ह झाले आणि कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड आला तर आता काय येईल बघा, 2 कार्बन आहे म्हणून वर्ड रूट काय असेल मुलांना, इथ. 2 कार्बन तर वर्ड रूट इथ, एंडिंग कशाने होईल, YNE ने. सो इथाइन. ओके, सो सिंगल बॉन्ड हॅज बीन रिप्लेस्ड बाय ट्रिपल बॉन्ड, ANE गेट्स रिप्लेस्ड बाय YNE. ओके, सिंपल एकदम. नाउ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स या पार्ट बद्दल डिस्कशन आपण नेक्स्ट पार्ट मध्ये करू, ज्यामध्ये आपल्याला बघायचं मग सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, त्यांचं क्लासिफिकेशन अँड IUPAC नॉमेनक्लेचर. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण IUPAC नॉमेनक्लेचर कंप्लीट करू, त्याच्या रिलेटेड प्रिव्हियस इयर मध्ये आलेले क्वेश्चन सॉल्व्ह करू आणि मग शेवटच्या पार्ट मध्ये जे आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सम ऑर्गॅनिक कंपाऊंड जसं की इथेनॉल आणि इथेनॉइक ऍसिड बद्दल दिलेलं आहे त्याच्याबद्दल डिस्कशन करू, म्हणजे आपला चॅप्टर व्यवस्थित रिवाइज होईल. तर मुलांना आजचा जेवढा पार्ट झालेला आहे आणि कालचा झालेला आहे तो तुम्हाला आजच रिवाइज करायचा आहे, सो दॅट पुढच्या व्हिडिओ बघताना तुम्हाला त्याची लिंक लागेल. समजायला अगदी सोपं आहे, जितकं समजायला सोपं आहे तितकंच विसरायलाही सोपं आहे. सो प्रॉपरली ज्या तुम्ही हँड रिटन नोट्स घेतायत त्या नोट्स प्रॉपरली रिवाइज करत राहणं गरजेचं आहे. ओके, चलो, थँक्यू, हॅव अ गुड डे.